श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचं शुभ पर्व आता जवळ आलेलं आहे. बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. तसेच धनतेरस, लक्ष्मीपूजन या दिवशी आर्थिक समस्या सोडवण्यासाठी काही तोडगे उपाय केले जातात. आश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असते आणि या दिवशी मृत्यू देवता यमराज, धनदेवता कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी 18 ऑक्टोबरला शनिवारी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि त्यामुळे या दिवसाचं खास असं महत्त्व आहे. धनत्रयोदशीला विकत घेतलेल्या स्थायी अस्थायी संपत्तीत 13 पटीने वाढ होते आणि त्यामुळे या दिवशी सोनं, चांदी, भांडी, वाहने, जागा, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तू खरेदी केले जातात. धनत्रयोदशीला धण्याचं महत्त्व आहे. धन हे धनाचं प्रतीक मानलं जातं. दुसरीकडे धनत्रयोदशीला मृत्यू देवता यमाची पूजा केली जाते. संध्याकाळी दक्षिण दिशेला 4मुखी यमदीपक लावला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा आहे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. धनत्रयोदशी या दिवशी काही उपायही सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकतो आणि देवी लक्ष्मीचा आपल्यावरती आशीर्वादही मिळू शकतो. या दिवशी आपण काय करायचं आहे तर देवी लक्ष्मीला त्या फोटोला आपण लाल रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. यामुळे देवीची विशेष कृपा राहते. तसेच आपल्या आर्थिक समस्येवरही तोडगा निघतो. त्याचबरोबर धनप्राप्तीसाठीही देवी लक्ष्मी समोर भगवान विष्णूंची पूजा करावी. भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते. त्यामुळे धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा नक्की करावी. भगवान विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि आर्थिक समस्येतूनही आपल्याला मार्ग सापडतो. बऱ्याच वेळी आर्थिक अडचणी येत असतात, त्यातून मार्ग निघत नसतो. तर अशा वेळी आपण ही पूजा केल्याने आर्थिक समस्येतून आपल्याला नक्की मार्ग सापडतो. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला सायंकाळी खिरीचा नैवेद्य आपल्याला करायचा आहे. देवी लक्ष्मीला खीर नैवेद्य खूपच प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीला खिरीचा भोग लावायचा आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावरती नेहमी राहणार आहे. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा.